तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। तहसीलदार पवन पाटील यांच्या निलंबनाची मागणी। जळगाव जामोद बार असोसिएशनचे शासनाला निवेदन। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तहसीलचे तहसीलदार पवन पाटील यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून जळगाव जामोद बार असोसिएशनच्या वतीने 23 फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी तथा महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना तक्रारीचं निवेदन देण्यात आलं आहे। तहसीलदार पवन पाटील हे आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून बार असोसिएशनच्या सदस्यांसोबत असभ्य वर्तणूक करीत असल्याची तक्रार बार असोसिएशन कडून करण्यात आली आहे। तहसीलदार पवन पाटील हे एकाच दिवशी 40 ते 50 पर्यायी महसुली प्रकरण ठेवतात, तसेच प्रकरणासंबंधित पक्षकाराचे हिताची बाजू मांडण्याची संधी देखील देत नाही। तसेच विधिज्ञ DG खेडेकर यांच्यासोबत तहसीलदारांनी हेतू पुरस्करपणे भांडण व वाद घालण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यासोबत ॲडव्होकेट SS बावणे यांच्यासोबत देखील जन्ममृत्यू प्रकरणासंबंधी पवन पाटील यांनी वाद घातल्याची माहिती या निवेदनात देण्यात आली आहे। तहसीलदार पवन पाटील हे महसूल प्रकरणे फक्त आदेशासाठी बंद करून ठेवतात, परंतु महसुली प्रकरणात महिने आदेश पारित करत नाही, तसा गंभीर आरोपही वकील संघाने केला आहे। वकील संघाने याविषयी विशेष सभा आयोजित करून तहसील पवन पाटील यांच्यावर निलंबनाची तसेच बदलीची कारवाई होत नाही तोपर्यंत तहसीलची कोणतीही प्रकरणे करणार नसल्याचा ठराव घेऊन बहिष्कार टाकला आहे। सदर निवेदन देतेवेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शेख इरफान, ॲडव्होकेट DG खर्डेकर, ॲडव्होकेट संदीप सोळंके, ॲडव्होकेट शशिकांत गुप्ता, ॲडव्होकेट राहुल इंगळे, ॲडव्होकेट खरीम खान, ॲडव्होकेट SS बावणे, ॲडव्होकेट संदीप मानकर, ॲडव्होकेट आनंद जोशी, ॲडव्होकेट अभिमन्यू वाघ यांच्यासह जळगाव जामोद बार असोसिएशनचे सदस्य सर्व प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता प्रतिनिधी गजानन सोनटक्के, जळगाव। दिनांक 23 फरवरी 2026 रोजी वकील संघ जळगाव जामोदच्या वतीने तहसीलदार श्री पवन पाटील यांच्या विरुद्ध त्यांच्या असभ्य व गैरवर्तणुकीबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। माननीय SDO साहेबांमार्फत भारतामधील वकिली व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक वकिलाला संपूर्ण भारतामध्ये न्यायालयीन तसेच अर्ध न्यायालयीन कार्यालयामध्ये आणि कोर्टामध्ये जाऊन वकिली व्यवसाय करण्याचा कायद्याने अधिकार दिलेला आहे। त्या अनुषंगाने पक्षकारांच्या हिताकरिता कायदेशीर बाजू मांडण्याची जबाबदारी आणि कर्तव्य वकिलाला प्राप्त झालेला आहे। म्हणूनच कायद्याने वकिलाला, भारतातील प्रत्येक वकिलाला कोर्ट ऑफिसर हा दर्जा दिलेला आहे। असे असताना जळगाव जामोद तहसीलमध्ये मागील 7-8 महिन्यापासून काम करीत असताना तहसीलदार जळगाव जामोदच्या वतीने वकिलांसंबंधी अत्यंत गैरवर्तन केले जात आहे। प्रकरणामध्ये लवकर आणि कायदेशीर न्यायनिर्णय न देणे, उलट तपासणी करताना किंवा घेताना 5 किंवा 10 मिनिटांमध्ये तुमचा उलट तपास घ्या असे म्हणणे, वकिलांसोबत वाद घालणे, जास्तीचा बोलणे, अशा अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही नाईलाजाने आज रोजी माननीय उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद, कलेक्टर साहेब बुलढाणा आणि माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना आमच्या तक्रारी पाठविलेल्या आहे। आणि जोपर्यंत आमच्या तक्रारीचं निराकरण होत नाही तोपर्यंत आम्ही तहसीलदार पवन पाटील यांच्या कामकाजावर पूर्ण वकील संघाने बहिष्कार टाकलेला आहे। आज SDO साहेब हजर नसताना त्यांचे जे प्रतिनिधी होते त्यांच्याकडे आम्ही आमचं निवेदन सादर केलेलं आहे। यापुढील माहिती वकील संघाचे कार्यकारी अध्यक्ष दत्ता खेडेकर